मधल्या काळात जो कोरोना आला त्या कोरोनामध्ये साधारणतः 5 वर्ष तरी मी घरूनच वर्क फ्रॉम होम असल्यामुळं घरीच होतो. एक्सरसाइज नाही, काय नाही. माझं वजन 75 होतं, तर ते डायरेक्ट 95 पर्यंत गेलेलं. जास्त वजनामुळं माझा थोडा गुडघेदुखीचा त्रास चालू झाला होता, बॅक पेनचा पण त्रास चालू झाला होता. त्याचबरोबर मी जेव्हा रिपोर्ट काढले माझे रिपोर्टमध्ये मला किडनीमध्ये 1-2 स्टोन होते, पित्ताशयामध्ये पण थोडे स्टोन चालू झाले होते, अपचन ते पण चालू होतं. या सगळ्या गोष्टींमुळे हायपर ॲसिडिटी वगैरे मी खूप त्रासलो होतो. चालताना पण मला त्रास होत होता गुडघ्याचा वगैरे. थोडे जिने चढले 1-2 मजले तरी मला त्रास होत होता नाही का, म्हणजे मला दम पण लागत होता. या सगळ्या गोष्टींमुळं थोडं वाटलं की आपण एक्सरसाइज चालू केली पाहिजे, पण तसं काही होत नव्हतं नाही का, असं करता येत नव्हतं एक्सरसाइज मला. कारण आळशीपणा खूप वाढला होता माझ्यामध्ये मेन म्हणजे. तर मी नारायणधाममध्ये आलो. आत्ता मला आज 5वा दिवस आहे. नारायणधाममध्ये ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी ट्रीटमेंट वगैरे सगळं चालू झाल्या. योगा, सकाळचा योगा, त्यानंतर ट्रॅकिंगला आम्ही सकाळी जातो. तर ट्रॅकिंग त्यानंतर नाश्त्यानंतर ज्या ट्रीटमेंट चालू होतात त्यामध्ये ऑइल वगैरे लावून ट्रीटमेंट असतात. त्यानंतर बाकीच्या पण ट्रीटमेंट असतात. या सगळ्या ट्रीटमेंटमुळं हळूहळू माझं पेन कमी झाला, दुखणं पण कमी झालं. त्यानंतर आता वजन जे आहे माझं ते 7 किलोनी कमी झालं. रोजचं मी 30,000 स्टेप चालतो आणि आता खूप छान वाटते. त्याच्यामध्ये माझं कोलन झाल्यानंतर जे मोठ्या आतडीमधले जे काही होते घाण ते सगळे निघून गेल्यामुळे आता खूप छान वाटते. त्यानंतर आजच माझं LSP झालं. LSP झाल्यानंतर असं छान वाटते मला, एकदम असं मोकळं वाटते नाही का, एकदम स्वर्गसुख भेटल्यासारखं वाटते असं एकदम. तर हे कोलन LSP मला खूप छान वाटलं. बाकीचे ट्रीटमेंट, गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याच्यानंतर पित्ताशयातले जे आहे आता रिपोर्ट वगैरे येतीलच ते मला असं वाटतं ते पण मला काय नसल्यासारखंच आहे, कारण मला त्याचं आता फिलिंग पण येत नाही. जे दुखणं होतं ते पूर्ण 100% बरं झालेलं आहे. त्याच्यामुळे इतका हॅपी